नमस्कार मंडळी, मी विनाथ वारंग. माझं सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आपल्या कुडाळ तालुक्यातील पावशी या गाव आणि पावशी गावी जर आपण बघितलं तर हे वाटवे भटजी जे काका आहेत त्यांच्या घरी आपण पोहोचलो आहोत. बाजूलाच हॉल आहे आणि या ठिकाणी आपल्या दशावतार क्षेत्रातील उत्कृष्ट पखवाज वादक समीरजी आपटे यांच्या लग्नासाठी आपण जाणार आहोत हॉलमध्ये. नेमकं कशा रीतीने त्यांचं लग्न चालतंय, त्यानंतर कोणकोणते दशावतार कलाकार या ठिकाणी आले आहेत, त्यांचे हितचिंतक कोण कोण आले आहेत, हे सर्व आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि लग्न कशा रीतीने हे होतंय, लग्न समारंभ सोहळा कसा आहे हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. माझं सिंधुदुर्ग विनाथ वारंग या युट्यूब चॅनलवर. चला तर आपण हॉलमध्ये प्रस्थान करूया. नाश्त्याची सोय पायावर पाणी घालायचं, पहिला पुजवा पाय नंतर टाका आणि तुम्ही सोडायचे. पुसायला काहीतरी ओम अस्मिन् राष्ट्रे प्रियमावेशयां देवी प्रतिपश्याम्यापः अस्मिन् राष्ट्रे इन्द्रियं ददामि अस्मिन् राष्ट्रे इन्द्रियं वर्धयामि पूर्वमन्त्रमपरमन्त्रपादापदेशे
एक सेकंड
या ठिकाणी लग्नाला आल्यानंतर दशावतार पखवाजवादक समीर आपटे यांच्या लग्नालाच दशावतार कलेतील सुप्रसिद्ध दशावतार कलाकार दत्तप्रसाद शेणईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण नंतर चर्चा करणार आहोत. त्यांचा स्वतःचा फोटो स्टुडिओ आहे. ते दशावतार कला सांभाळत हे सुद्धा कला ते सांभाळत असतात. त्यांच्याशी आपण नंतर चर्चा करणार आहोत. थोडंसं साईडला थोडं खाली बस. कुलदेवता योगेश्वरी. होय होय
तुझ्या तळव्यावर उजव्या हाताच्या तळव्यावर फक्त जॉईंट पानाच्या वगैरे एक्सपिरियन्स आहे रे
विघ्नेश्वरं शारदा वक्षे कृष्णया कौतुकमिदं चेतोहरं शृण्वतां स्वस्यैवान्यगुणानुवर्णनमये शान्तस्य विश्रान्ते नित्यं सोरपूतये लक्ष्मीपदे मङ्गलं सुमूर्ता साधना पूर्वजस्या या मण्डपे स्वरचिता वैवाहोत्सवसावधानसमये कुर्याद्वयोर्मङ्गलं सुमूर्ता सावधाना विश्वामित्र वरिष्ठ सर्व ऋषि आदेशिता स्वयोवरा साग्राते रघुराज पूर्ण विजयी लावण्यतो जोहिरा हाती बाणधनुष्य घेऊन पुढे शोभे बरा नोवरा गोसावी सुत स्वामिराज नृपतो पुर्यात् सदा मङ्गलं सुमूर्ता सावधान अंतरपाठ धरोनिया सुतविती भावे आता सावध घाला परस्परा परिपुरी नका पारण हाती चढळोनी वाट पुढती चाला नव्या जीवनी लाभो शशुधा चिरंजीव करो देवी कुल स्वामिनी शुभमंगल शुभवेळा भाग येतसे या समयाला हरली बाला सुवर्णमाला प्रेम भरे पतिला भोला शुभमंगल भोला भोला शुभमंगल भोला दोन जीवांचे होता मिलन दोन कुलासी धरले भूषण कृतार्थ झाले तात बंधुजन पाहुनी उभयाला भोला शुभमंगल समूर्ता सावधानायावग्रीचे स्तरंगा वहरिसुरनदी जाह्नवी पुण्यतोया यावच्चाकाशमार्गे तपतीरकरो समास्कतो सावधान जवळ जवळ आला मिलनाचा मुहूर्त उभय तनुरदेवा वाटती शब्द व्यर्थ झटपट पट आता अंतःपट दूर सारा अधीर बहुत झाले पंख येतील हारा सुमूर्त सावधान आले लगलगी समीप नवरा देवो दिया गृहो पूजन करा
अंतःपटाते धरा दृष्टा दृष्टवधूवरानकरणे दोरे करा वियुरी वारंत्रे वरानकरणे लक्ष्मीपदे मंगलम् ध्रुवन्ते राजा वरुणो ध्रुवन्ते वो बृहस्पति ध्रुवन्ते दृष्टाग्निष्टराष्ट्रन्धा ध्रुवा ध्रुवन् ध्रुवेण हविषाभि सोमां पुरामहे अधो वैद्रकेवले ऋषो वरुणा तदग्ने जयो रश्मभ्यामिदमस्तु जस्ता अजेमहे वादमुदप्रविष्टां नमो देवे बृहते साधनाय अमृतत्वाय जीवसे अमृते अविच्छिन्ना नमस्कार. आज आमच्या दशावतार उत्कृष्ट पकवाज वादक समीर आपटे याचा विवाह सोहळा पावशी येथे संपन्न झालेला आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी आम्ही बऱ्याच दशावतार कलाकारांना उपस्थित लावलेले आहे. माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समीर आपटे यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समानाचं समृद्धीचं जावं अशा त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी आनंद गोपटे, जयहनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली, मालक शरद मोजवाडकर, संचालक स्वतः. आजचा हा योग चांगला आहे की आज समीर आपटे म्हणजे माझा मेवणा आज याचं शुभविवाह असल्यामुळे सगळी मंडळी जमलेली आहेत. त्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्याचकडून माझ्या जयहनुमान दशावतार मंडळातर्फे आणि माझ्या सर्व कलाकारांतर्फे सगळ्यांकडून त्याला हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आजचा हा विवाह सोहळा संपन्न होत असताना जे जे कोण आले असतील त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. दशावतार मंडळातले कलाकार असतील त्यांच्याकडनं मला त्यांच्याकडनं शुभेच्छा. त्याचप्रमाणे आज आमचे परम मित्र माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलचे स्वतः मालक आलेले आहेत. त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांचे जी आज ह्या विवाहाचे क्लिप किंवा काय व्हिडिओ करतील त्याला चांगल्या प्रकारचा भरभराट मिळावा अशी आशा करून परत समीर आपटे याला जरी मेवणा असला तरी चांगला एक कलाकार, उत्कृष्ट कलाकार पकवाज त्याला माझ्याकडनं विवाही जीवनाच्या पुढील येणाऱ्या सगळ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे उत्कृष्ट पखवाज वादक समीर आपटे यांचा विवाह सोहळा पार पडतोय. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्याकडून तसेच आमच्या वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. त्यांचं पुढील आयुष्य अगदी सुख, समाधान, आनंददायी जावं अशी ईश्वराची मी प्रार्थना करतोय. धन्यवाद. वरच्या ठिकाणी अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण मांडण्यात येत आहे. लग्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था सर्वजण जेवण्यासाठी या ठिकाणी येत आहे. सर्व या ठिकाणी जेवत असताना पुन्हा एकदा मी दाखवतोय. काही वेळात आपण हा जो जेवणाचा आस्वाद आहे तो घेणार आहोत आणि नंतर आपण पुन्हा एकदा दशावतार कलाकारांसोबत असणार आहोत. नमस्कार, मी दशावतार स्त्री कलाकार सिद्धेश मुनणकर. आज आमच्या वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळातील एक उत्कृष्ट पकवाज वादक ज्यांना आम्ही मास्टर समीर आपटे असं म्हणतो यांचा आज शुभविवाह आहे आणि त्यांच्या लग्नानिमित्त आज आम्ही सर्व उपस्थित राहून त्यांना लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आमच्या मंडळाकडून तसंच आमच्या सहकुटुंबाकडून सुद्धा त्यांच्या भावी संसाराला आमच्या मंडळाकडून आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.
आताच हा जो आपण कॅमेरा वगैरे बघतोय तो सुप्रसिद्ध दशावतार कलाकार दत्तप्रसाद शेणाई यांचा आहे. दशावतार कला सांभाळत असता एक पार्ट टाइम ही कला ते सुद्धा साकारत आहेत. फोटो सेशन सुद्धा त्यांचं आहे. हे आता लग्नाला येऊन मला कळालं. खूप जणांना माहित पण नसेल की त्यांचा फोटो स्टुडिओ अशा प्रकारचे फोटो अल्बम वगैरे ते करतात. ते आपल्याला आता बघायला मिळते. आणि खरं तर मगापासून मी लग्नाला त्यांना बघतोय. जेवणाची वेळ आहे त्यावेळी मला हा वेळ त्यांचा घ्यावा लागतोय. त्यांच्याशी आपण या लग्नानिमित्त आणि हा जो नेमका फोटो सेशनचं जे आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय. कारण सर आपण समीरच्या लग्नासाठी स्पेशली आलेला आहात, त्यामुळं या लग्नात तुमची माझी भेट झाली. खर तर समीरची माझी ओळख दशावतारापुरतीच मर्यादित नाही, तर समीरची आई आणि बाबा त्यांना मी आई बाबाच म्हणतो. अगदी माझा तो भाऊ आहे. लग्नाची ऑर्डर म्हणजे फोटोग्राफर असल्यामुळे आले. खर तर अनेक जणांना माहिती नाही मी दशावतार क्षेत्रातच काम करतो याबाबत कल्पना आहे. पण दशावतार क्षेत्राबरोबर फोटोग्राफी हा माझा महत्वपूर्ण व्यवसाय आहे. दशावतार ही माझी कला आणि ती कला मी जोपासतोय, कारण अगदी लहानपणापासून आवड. गेली आज 24 वर्ष दशावतार मध्ये मी काम करतोय. पण खर तर जागरण रात्रीचं करून सकाळी फोटोग्राफी हा व्यवसाय सांभाळत रसिकांचं आम्ही हे मनोरंजन करतो. फोटोग्राफी हा माझा महत्वपूर्ण व्यवसाय का म्हणालो, तर दशावतार ही कला म्हणून जोपासली जाते. दशावतारातून मिळणार जे मानधन आहे ते तुटपुंज आहे. ते जर मानधन घेऊन जर कलाकार दशावतार जगला असेल तर तो तसं काही आयुष्यात फक्त आपल्या 2 वेळच्या जेवणाचीच व्यवस्था करू शकतो असं माझं तर ठाम मत एवढ्या 24 वर्षाच्या प्रवासात झालेलं आहे. कारण नाटक करून जाणारा खर्च किंवा घर सोडल्यानंतर जाणारा नाटकासाठी लागणारा वेळ, यातच दिवस त्याचा निघून जातो. आणि प्रवासाला पेट्रोल खर्च वगैरे वगळता हातात त्याच्या निव्वळ एक 300 रुपये किंवा 200 रुपये राहतात, त्याची जसा नाईट वगैरे असेल त्याप्रमाणे. अर्थात दशावतार माझ्या कलाकारांना सुद्धा माझ्या सर्वांना विनंती आहे, आपण दशावतार कला जोपासता खरं तर आपला साईड बिझनेस कुठला तरी महत्वपूर्ण असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीची व्यवस्था किंवा एक सर्वसामान्य का असेना आपण आयुष्य आनंदाने हलकं फुलकं असं जगू शकत नाही. त्यामुळे अगदी मी सर्वांना आवर्जून सांगेन, हा माझा फोटोग्राफी व्यवसाय आहे. खरं तर मी माझी ओळख करून देत नव्हतो, कारण माझा असाच एक मित्र आंबेरीतील, त्याच्या लग्नाच्या 3ऱ्या दिवशी मी घरी गेलो होतो. तो माझ्यावर चिडला, भडकला, आलात नाही कशाला लग्नाला. अरे मी लग्नाला कसं येऊ, मी ऍक्च्युली ऑर्डरला बुकिंग होतो. ऑर्डर म्हणजे काय, तर फोटोग्राफीच्या ऑर्डरला. अरे फोटोग्राफी तो करतोस आणि मला कधी सांगितलं नाही. सॉरी, मला माउथ पब्लिसिटी माझी मला करायला आवडत नाही. पण आज सर तुम्ही खर तर समीरच्या लग्नात तुम्ही आलात अनायसे आणि मला बघितलं आणि म्हणून माझी ओळख रसिकांना सुद्धा फोटोग्राफीच्या निमित्तानं करून देतात, त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि सर्व रसिक प्रेक्षकांनाही खरंच माझा कलावंत म्हणून मानाचा मुजरा राहीलच. आणि या फोटोग्राफी व्यवसायात खऱ्या अर्थानं आपली तुमची भेट अशी होऊ देच, याबद्दल कळकळीची विनंती. शिवाळेकर, मी माझं गाव पोईब आहे. मी गेली 2000 सालापासून मी फोटोग्राफी हा व्यवसाय करतो आहे. त्याचबरोबर मी 2007 मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. माझ्या पत्रवाळीला पत्रकार करता करता माझा फोटोग्राफी हा व्यवसाय माझा पहिल्यापासून आहे. माझे गुरु जे आहेत ते गुरुनी मला शिकवलंय फोटोग्राफी आहे. गुरु माझा समीर माडगुत आहे, मालवणचे माझे प्रसिद्ध फोटोग्राफर समीर माडगुत, प्लस विनोद दळवी कणकवलीचे फोटोग्राफर, यांच्या हाताखाली मी शिकून मी थोडीशी फोटोग्राफी शिकलो. आणि आता मी आज ह्या व्यवसायामध्ये सेटलमेंट आहे ते व्यवस्थित आहे. जेणेकरून फोटोग्राफी हा व्यवसाय थोडासा बंदच होत चालला आहे. कसं आहे की फोटोग्राफी कोणीही करायला सुरुवात केलेली आहे. तर आमच्या हा फोटोग्राफीवरती खूप ओढाताण झालेली आहे. तशी दशावतार कलेमध्ये जशी आहे तसंच सेम फोटोग्राफीमध्ये पण आहे. आणि आजकालची जे मुलं आहेत ती फोटोग्राफी भरपूर जण गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे फोटोग्राफर होतो पहिले ते खूप कमी झालेलं आहे आमचं फोटोग्राफी. आता जास्त काय सांगणार, आज माझी शेणाईवरून माझी ओळख झाली. आज
खास म्हणजे मला पण माहित नव्हते कोण माझ्याबरोबर फोटोग्राफर आहे. मित्राची माझ्या फोटोग्राफर ऑर्डर आहे. पण आज ऑर्डरला शेनई दशावतार कलेचे म्हणजे मित्र मला भेटत आहेत. हे मला भाग्य मिळालं आज त्या लग्नाला. बाकी काय म्हणजे बस या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब आहेत. नमस्कार, मी रामचंद्र रावले. समीर आपटे आमचे मित्र दशावतारी कलावंत. त्याच्या शुभ कार्याला आम्ही इथं उपस्थित झालो आणि इथं आता जेवायला बसलोय. आमचे मित्र दत्तप्रसाद शणै फोटो स्टुडिओ आणि पत्रकार मित्र हिवाळेकर एकत्र आम्ही आता भोजनासाठी बसलोय. आता आमचे समीर आपटे परम मित्र आहेत. दशावतारातील अतिशय सुंदर पकवाज वादन करतात. लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. धन्यवाद. पकवाजवादक ओळखीवरून दशावतारावर एवढं प्रेम असलेले माझे मित्र मीनानाथ वारंग माझ्या शुभविवाहानिमित्त खास आपल्या युट्यूब चॅनलद्वारे हे व्हिडिओ शूटिंग करत आहेत. तसेच हे शूटिंग बघत असताना बरेच जण माझे मित्र कलाकार हे शूटिंग बघत असताना मला व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे कॉलद्वारे शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद मीनानाथ वारंग, तुम्ही आपला मोलात वेळ काढून इथं आलात, शुभेच्छा दिल्यात. असे तुमचे आशीर्वाद मित्रप्रेम माझ्या सदैव पाठीशी राहू अशी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, समस्त प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी समीर गोविंद आपटे याचा भाऊ सागर गोविंद आपटे. आज समीरचा विवाह चौका सहना तिच्याशी संपन्न होत आहे. त्यानिमित्त माझ्याकडून त्याला खूप वैवाहिक जीवनाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. पुढे त्याचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं ही परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले माझ्या सिंधुदुर्गाचे रिपोर्टर यांचे पण हार्दिक आभार. मीनानाथ हार्दिक आभार आणि सगळ्यांना धन्यवाद. आताच आपण जी सुरुवात केली त्या सुरुवातीतच बोललो की वाटवे भज्जी काका जे आहेत त्यांच्या हॉलमध्ये आपण आहोत आणि सुरुवातीला हे मी तुम्हाला दाखवतोय ज्यांना बैलांची आवड खूप आहे. शर्यत असो, या कुडाळ तालुक्यातील एकमेव नाव ज्यांचं गाजलेलं असे वाटवे काका आपल्यासोबत आहे. वाटवे गेली 10 ते 15 वर्ष शांतादुर्गा मंगल कार्यालय या नावाने आम्ही व्यवसाय करत आहोत. लोकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारची लोकांना जी काय मागणी असते त्याप्रमाणे डेकोरेशन म्हणा किंवा जेवणाची व्यवस्था अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करतो. आता लोकांच्या मागणीनुसार आम्ही AC हॉल पण सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर डेस्टिनेशन हॉलसाठी आमचं एक गार्डन मोठं लॉनसुद्धा तयार झालेलं आहे. एकाच वेळी आमच्याकडे 3 लग्न होऊ शकतात. तेवढ्या लोकांची पार्किंगची व्यवस्था आहे. एकदम मुंबई गोवा हायवेला लागूनच आमचं मंगल कार्यालय आहे. काही लोक राहण्यासाठी वागतात त्याची व्यवस्थासुद्धा आम्ही इथे केलेली आहे. जेवणसुद्धा अगदी लोकांना परवडेल अशा प्रकारचेच आमच्याकडे दर आहे. डेकोरेशनसुद्धा वेगळा चार्जेस घेतला जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी एकाच वेळी 3 लग्नांची व्यवस्था करतो. त्यांच्या कशा मागणी असतील त्याप्रमाणे जेवण पुरवतो. अशा प्रकारची व्यवस्था आमच्याकडे आहे. तसंच खालच्या बाजूला जर मगाशी आपण समीरजी यांच्या लग्नाला होतो आणि खालच्या बाजूला जर आपण आलो तर हा AC हॉल आहे आणि या AC हॉलमध्येच अशा प्रकारची तब्बल किती लोक साधारण 500 लोक राहू शकतात AC हॉलमध्ये. 500 लोक या ठिकाणी राहू शकतात आणि यांना जेवणाची व्यवस्था वेगळी केलेली आहे. एकाच वेळी 250 लोक जेवू शकतात एवढी व्यवस्था आहे. ह्याला पार्किंग सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि गाडी डायरेक्ट हॉलच्या पार्किंगच्या दरवाज्यातच लागते. त्यामुळे लोकांना चालत जावं लागतच नाही. एकदम हायवेला असून सुद्धा पार्किंगची व्यवस्था सुद्धा खूप छानरित्या करण्यात आलेली आहे. हा सर्व जो हॉल आपण बघतोय बाजूच्याच हॉलमध्ये समीरजी यांचं लग्न चालू आहे आणि या हॉलमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रकारची गर्दी अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि हे सर्व साध्य करतात या हॉलचे मालक वाटवे भटजी काका. आपण पूर्ण बघू शकतो डेकोरेशन सुद्धा ते स्वतः करतात. डेकोरेशन सगळं आम्हीच केलेलं आहे. लोकांना परवडेल अशा दरात आहे. जेवणाचे सुद्धा परवडणारेच आहेत. ओके, जेवणाची सुद्धा व्यवस्था खूप छानरित्या केलेली आहे. तर हा हॉल आपण बघतोय. हे एकाच वेळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. निश्चित आपल्या सिंधुदुर्गामध्ये अशा प्रकारची सोय असणं हे एक चांगलं आहे.
आणि मालक आपल्याला दाखवत आहे ते सगळं. एका वेळी तब्बल 250 लोक 500 लोक या ठिकाणी राहते. जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे खालच्या बाजूला. हे बघा वाटवे काकांच्या हॉलमध्ये अशा प्रकारचे जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. प्रशस्त हॉल आहे. सगळी पाण्याची वगैरे व्यवस्था. एका वेळी 250 लोक जेवणाला बसू शकतात अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. आणि काका जेवणासाठी जेवण करू की माणसं आहे ती? आमच्याच गावातले शेजारी लोक मदतीला असतात आणि आमचा पुतण्या, आमची वहिनी, आमची बायको ही घरातले सगळे म्हणजे जेवण बनवतात. आणि या ठिकाणी बुफे जेवणाची व्यवस्था असते आणि एकाच वेळी 200 ते 250 लोक जेवायला बसतात अशा प्रकारे व्यवस्था आहे. AC हॉलसाठी सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे. आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या दशावतार क्षेत्रातील उत्कृष्ट पक्वाजवादक समीर आपटे यांच्या लग्नासाठी आपण आलेलो होतो. आपल्यासोबत संजयजी काळे आहेत, मगाशी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजच्या ब्लॉगसाठी मी थांबतोय. माझं सिंधुदुर्ग निनाद परांजपे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत असणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.